3-1 महिने पूर्ण झालेले या प्लॉटला, 3 महिन्यांच्या वर झालेले. टोकन उगवण झाल्यानंतर एक 8-10 दिवसांनी आपण तो व्हिडिओ घेतला होता. तेव्हा एकदम पातळ क्षेत्र दिसत होतं आणि आपलं क्षेत्र मुरमाडे. आणि त्या जर म्हणजे सगळा विचार जर केला, आज बघितला आपण 1-1 पाण्यावर आपला गहू आलेला आहे. याला शेवटचं पाणी दिलेलं आहे. तर आज जर बघितलं कंडिशन बघितली फुटेंची संख्या आणि वजनदार आहे असं नाही का, त्याच्यावरून कळतं की आपली ओंबी जी आहे अशी. सर गव्हाची व्हरायटी कोणती सर? आता ही जी व्हरायटी आहे ना, आपण ही शरबती केलेली शरबती व्हरायटी गहू. तर हा गहू खायला चांगला असतो, घरगुती खायला. यांच्या दाण्यांचा रंग पण चांगला असतो, त्यामुळे आपण ह्या गव्हाची निवड केलेली. खायला रुचकर, पोळ्या चांगल्या येतात, चपात्या, म्हणून आपण हे केलेले. त्याच्यामध्ये आपण याला युरिया वगैरे काहीच वापरलेला नाहीये. याला सुरुवातीला आपण जेव्हा टोकन केले, टोकन नंतर जेव्हा आपण म्हणजे उगवण झाल्यानंतर जेव्हा फुटव्या स्टेज असते सुरुवातीचे, तर या फुट्याच्या याच्यामध्ये 14-35-14 आपण एकरी एक बॅग 14-35-14 दाणेदार खत रासायनिक, आणि त्याच्यासोबत आपण एकरी 2 बॅग ग्रीन भूमी आणि 1 बॅग एम बुस्टर एकरी, असा 3चा कॉम्बिनेशन डोस दिला होता सुरुवातीला. आणि गव्हाची निम्मी नाही केली आम्ही, तणनाशकच मारतो आता. निम्मीला मजूर भेटत नाही गव्हाच्या आतमध्ये. जर बघितलं तुम्ही एकदम मोकळा, म्हणजे तण सुद्धा दिसणार नाही. आता कुठे असे जे आपण म्हणतो बिलाईत आहे, तर तिथे तणनाशकाने बिलाईत जात नाही. पण आज जर सुटसुटीत बघा ना, एकदम मोकळा, फुटवे पण भरपूर आहे. फुटवे पण भरपूर आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमचं तण नियंत्रण पण आहे. आणि जर क्वालिटी जर बघितली, ओंबीची जी साईज आपण बघतोय बघा ना, म्हणजे ओंबीची साईज आणि दाणा सुद्धा भरगच असा वजनदार तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसेल. हे बघा आता म्हणजे अवस्थेमध्ये 1-1 पाणी दिलं तरी त्याला काही अडचण नाही. असं दाण्याची साईज पण मोठी आहे बघा ना, दाण्याची साईज. कुठलाही आपण स्प्रे घेतलेला नाही याला, फक्त एकदा माव्यासाठी रोगाची फवारणी घेतलेली. बाकी त्याच्यावर कुठलं पुन्हा स्प्रेस नाही, एकच स्प्रे करायला पूर्ण गव्हाला. हा, गव्हाला ना सुरुवातीला मी म्हणजे त्याचे फुटवे आणि वाढवण्यासाठी कराटे आपण म्हणतो, कराटे आणि आपलं वॉटर बुस्टर स्टिकर जे आहे ते घेतलं होतं. आणि एक बुरशीनाशकची त्याच्यात M45 सारखी पावडर घेतली होती, ज्याने मर नाही झाली, तांबेरा वगैरे आपण म्हणतो तो नाही आला, आणि व्यवस्थित त्याचे फुटवे वगैरे पण वाढ पण झाली.